बांधवांनो आणि बहिणींनो, सध्या आपण सगळेजण कोविडमुळे त्रस्त आहोत. मोठ्या प्रमाणावर कोविडचा फैलाव झाल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हॉस्पिटलमध्ये बेडची टंचाई आहे, औषधाची टंचाई आहे. पण आपल्या सगळ्यांना हिमतीने, पॉझिटिव्ह आणि आत्मविश्वासाने या परिस्थितीवर मात करायची आहे. आपलं प्रशासन, जिल्हा प्रशासन असेल, महानगरपालिका असतील, माननीय महापौर असतील किंवा आपले पालकमंत्री असतील, सगळे विधायक असतील, रात्रंदिवस प्रयत्न करून राहिलेले आहेत. परंतु हे संकटच एवढं मोठं आहे, त्याची गंभीरता एवढी मोठी आहे की यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक अडचणी पण आहेत. आपण हॉस्पिटलमध्ये बेड वाढवतो आहेत, नर्सिंग स्टाफ नाही, डॉक्टर नाही, औषधं नाही, ऑक्सिजनची कमी आहे. परंतु या सगळ्यावर मात करून आपण या व्यवस्था उभ्या करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा बोजा असल्यामुळे अनेक ठिकाणी आपण व्यवस्था करत असताना त्यात काही अडचणी उद्भवू शकतात. आणि म्हणून त्या लक्षात घेता आपण सरकारी यंत्रणेला, महानगरपालिकेला, हॉस्पिटलच्या संचालकांना, डॉक्टरांना, नर्सेसला आपण सहकार्य करा. ते शेवटी आपल्यातलेच आहेत. यावेळी कुठल्याही प्रकारचा त्यांच्याशी वादविवाद, भांडण करण्याची ही वेळ नाही आहे. नक्कीच मला विश्वास आहे की यातून मार्ग निघेल. आजच आम्ही 5,000 व्हेंटिलेटर्स डोनेशनमध्ये मिळवलेले आहे आणि त्याचबरोबर लिक्विड ऑक्सिजनपासून साधारणतः 7.5 लिटर पर मिनिट ऑक्सिजन मिळेल. 10 लिटरपर्यंत मिळेल असे काही इक्विपमेंट पण जवळपास 10,000 आणायचं ठरवलेलं आहे. आजच पहिले 5 व्हेंटिलेटर डॉक्टर दंदे साहेबांच्या हॉस्पिटलला आजच त्यांना दिले आहेत. आपण मेडिकल, मेयो आणि विदर्भातल्या सर्व तालुक्यात आणि सर्व जिल्ह्यातपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शनची खूप कमी आहे, याच्याकरता रोज अडचणी येत आहेत. परंतु आपल्या वर्धेतील उद्योजक आणि जेनटेक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे श्री क्षीरसागर यांना गेले 7-8 दिवसापासून आम्ही खूप प्रयत्न केले आणि विशेषतः भारत सरकार, याचे मंत्री मनसुखभाई मंडवियाजी, ड्रग कंट्रोलर, सगळे अधिकारी, हे खूप कठीण प्रश्न होता कारण याच्यावर हे पेटंटेड प्रॉडक्ट होता. पण या सगळ्यातून आपल्याला आता परवानगी मिळालेली आहे आणि मेसर्स हेट्रो लॅब्स या हैदराबादच्या कंपनी त्यांना परवानगी दिली आहे. आता महाराष्ट्र FDAचे क्लिअरन्स त्यांना मिळालेला आहे आणि उद्या परवापासूनच ते जवळपास 40,000 इंजेक्शन्स पर डे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे वर्धेत तयार करणार आहेत आणि आपण विदर्भातल्या सर्व लोकांपर्यंत हे इंजेक्शन अकोला, वाशिम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, सगळ्या विदर्भातल्या 9 जिल्ह्यात आपण हे इंजेक्शन पहिल्यांदा प्राधान्याने देणार आहोत. त्यामुळे येत्या 5-7 दिवसात याचा तुटवडा संपूर्णपणे समाप्त होईल आणि आपल्या सगळ्यांना हे इंजेक्शन मिळतील. त्याचबरोबर ऑक्सिजन करताही आपण बराच प्रयत्न केला आहे. आज भिलाईवरून आपण आपले 2 टँकर आणले, त्यांना चालू करायची आपण विशाखापट्टणम त्याची सुरुवात केलेली आहे. याशिवाय आजच सज्जन जिंदल यांनी आपल्याला एक त्याचं ऑक्सिजन करता त्याचं जे आपल्याला ट्रक आणि टँकर दिलेला आहे तोही पण आपण आता भिलाईला करूया. आपण सगळ्या प्रकारे प्रयत्न करतोय आणि आता विशेषतः ज्या ठिकाणी 60 ते 75 पेक्षा जास्त बेड आहे त्या सर्व हॉस्पिटलनी हवेतून तयार होणारं ऑक्सिजनचं युनिट आपल्या हॉस्पिटलमध्ये टाकावं असा आपण सगळ्यांना आग्रह केलेला आहे आणि जेणेकरून ऑक्सिजनचा पुढील काळात आपला प्रश्न सुटेल आणि तोही करण्याचा प्रयत्न आहे. हे जे लिक्विड ऑक्सिजनचे युनिट्स आहेत हे आपण 10,000 आणतोय. हे विशेषतः ग्रामीण भागात, खेड्यामध्ये सगळ्यांच्या उपयोगाचे होतील, ज्या ठिकाणी ऑक्सिजन वाचून कोणाचाही मृत्यू होणार नाही याकरता आपण प्रयत्न करतोय. मला विश्वास आहे की या सर्व संकटावर आपण सगळ्यांना अतिशय हिमतीने काम करायचं आहे आणि सरकारी यंत्रणेला देखील आपल्याला काही कमी अधिक प्रमाणात कुठे त्रास झाला तरी त्यांना सहकार्य करायचं आहे. आम्ही बेडची कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न करतो. 1200 बेड जवळपास वाढवले आहे. आपल्या इथे कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तयार केलेलं हॉस्पिटल आहे त्यांनी 200 बेड नवीन तिथे सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या इथे 65 बेड फक्त एम्समध्ये होते, ते येत्या 2-3 दिवसात 500 बेडपर्यंत आपण जाणार आहोत. या व्यतिरिक्त मेडिकल कॉलेजमध्ये बेड 100 वाढले, पुन्हा मेयोमध्ये पण त्यांनी वाढवलेले आहे. आणि आता वानखेडे हॉलमध्ये आपलं काय नाव आहे त्यांचं, विवेका हॉस्पिटल
त्यांनी पण तिथे 200 बेडचं हॉस्पिटल टाकायचा निर्णय घेतलेला आहे. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करतो आहोत. सगळ्यांना परवानगी देतोय. उद्या मी स्वतः काही हॉस्पिटलला मी आणि महापौर साहेब भेट देणार आहे आणि सगळ्या ठिकाणी कॅपॅसिटी वाढवून ऑक्सिजन उपलब्ध करून, पण त्याचबरोबर स्टाफ पण एवढा नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी जे आहेत शिकणारे ते, रिटायर्ड झालेले डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल याच्यातले जे लोक आहेत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांकडे ताबडतोब आपली माहिती द्यावी, महापौरांकडे द्यावी. आपण त्यांना विद्यावेतन पण देणार आहोत आणि त्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे या कठीण प्रसंगी समाजाची सेवा करण्याकरता आणि लोकांचे प्राण वाचवण्याकरता आपल्या सेवा द्याव्या अशी माझी विनंती आहे. आज मला अतिशय आनंद आहे की आज जवळपास आजच आम्ही सुरू केल्यावर 6 कोटी रुपयाचं डोनेशन लोकांनी आपल्या इथे व्हेंटिलेटर करता आणि विशेषतः हे जे लिक्विड ऑक्सिजनच्या युनिट करता दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या इथल्या काही धनवान लोकांनाही पण विनंती करीन की आम्हाला पैशामध्ये डोनेशन नको आहे. ज्या कंपनीकडनं आम्ही व्हेंटिलेटर आणि लिक्विड ऑक्सिजन देणारे हे जे मशीन विकत घेतोय त्यांच्याच नावाने जर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये चौकशी केली तर त्याचे डिटेल्स देऊ, त्यांना आपण डिजिटल ट्रान्सफर करा आणि त्यांना आलेले हे सगळे युनिट याचं नाव देखील आपल्या वतीने आपण लोकांना सांगू की यांच्या वतीने मिळालेलं आहे आणि नक्कीच देऊ. आज अंकुर सिंडनी 50 लाख रुपये दिलेत. पॅरेखान म्हणून ट्रान्सपोर्टवाले त्यांनी 50 लाख रुपये दिले आणि 5 कोटी रुपये लॉयड स्टीलनी पण आज दत्ता आश्वासन दिला. आणि आपण हे सगळं आज मानस ग्रुपतर्फे मी स्वतः पहिल्यांदा 50 लाख रुपये आमच्या ग्रुपकडनं पण निखिलकडनं आजच त्यांनी देखील दिले आहेत. आणि आम्ही अशा प्रकारे माझं सगळ्यांनाच आव्हान आहे. आणि खारा जे आहेत आपले ज्यांनी गॅस सिलेंडर बनवतात त्यांनी 1000 सिलेंडर आपल्याकडनं त्यांनी देखील दिलेले आहेत. त्यांचे सिलेंडर आज दहेजवरून घ्यायला ट्रक पाठवले आहेत आणि तेही सिलेंडर आपल्या इथे रुक्मिणी मेटलमध्ये इथे येतील. आणि जेणेकरून आपण लोकांचे प्राण कसे वाचवू या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्यांना मदत करायची. आम्ही सगळे आपल्या मागे आहोत. आपण हिंमत ठेवा, विश्वास ठेवा आणि नक्कीच आपल्याला यातून परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना नक्कीच या संकटातून आपण बाहेर पडू असं मला विश्वास आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळावं आणि आपण सगळ्यांनी हिमतीने याचा सामना करावा आणि मदत करावी सगळ्यांनी एकमेकाला. आणि त्याचबरोबर कोविडची परिस्थिती लक्षात घेता गर्दी करू नये, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये आणि त्याचबरोबर सॅनिटायझरचा उपयोग सातत्याने करावा. आणि आता अजून एक चांगली गोष्ट आहे की आपण 2 मोठ्या लॅबॉरेटरीज कंटेनरमधल्या आणलेल्या आहेत. त्या उद्या किंवा परवा नागपुरात पोहोचतील. नागपूर महानगरपालिका त्याची व्यवस्था करणार आहे आणि त्याच्यात एका कंटेनरवरच लॅबॉरेटरी आहे आणि एका वेळी आपण एका दिवशी 3000 सॅम्पल त्या ठिकाणी टेस्ट करणार आहोत. 3 आणि 3 6000 पर डे. आत्ताच माननीय महापौरांना आम्ही चर्चा करून ठरवणार आहोत की ते कंटेनर कुठे उभे करायचे आणि तिथे सावली असेल, तिथे गर्दी होणार नाही आणि तिथे चेकिंग करून सगळ्यांना कोविड आहे की नाही याची परीक्षा पण घेता येईल. साधारणतः बुधवारपासून आपण ही फॅसिलिटी नागपुरात सुरू करू. ज्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ऑलरेडी एम्समध्ये, मेडिकलमध्ये, मेओमध्ये सर्व ठिकाणी आपण या व्यवस्था केलेल्याच आहेत. बाहेरच्या लॅबॉरेटरीत पण आहे. त्यामुळे आपण स्वतःला ताबडतोब परीक्षण करून घ्या. यामध्ये टाळाटाळ करू नका. जर टाळाटाळ केली तर संकट अजून मोठं होईल आणि त्यामुळे टेस्ट करा, ताबडतोब औषधं घ्या, उपचार करा आणि आपले प्राण वाचवा आणि दुसऱ्याचे प्राण वाचवण्याकरता मदत करा. महाराष्ट्र सरकारने जे नियम केलेले आहेत की बाहेर फिरू नका, कारण नसताना घराच्या बाहेर पडू नका, यावेळी आपण सगळ्यांनी याकरता प्रयत्न करावा आणि महाराष्ट्र सरकारने जे नियम काढलेले आहेत त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं, मदत करावी अशीच माझी आपल्याला विनंती आहे. आपले पालकमंत्री, आपले महापौर, आपले कलेक्टर, विभागीय आयुक्त आणि आपले सगळे मेडिकलचे कर्मचारी बिचारे रात्रंदिवस काम करून राहिले आहेत, हिमतीने काम करून राहिले आहेत. त्यांच्या मागे देखील हिंमत द्या आणि त्यांना काम करण्याकरता प्रोत्साहन द्या. कुठल्याही प्रकारचा वादविवाद टाळा, कारण ही कठीण परिस्थिती आहे. मर्यादा बाहेर जाऊन आपण या सगळ्या सोयी करतोय, तेव्हा काही अडचण आली तरी जसं आपल्या घरच्या आपण लग्नात आपण त्या सगळ्या अडचणी आपल्या घरच्या समजून त्याकरता बघतो, त्या दृष्टीने आपण सगळेजण सहकार्य करा अशी माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आपण सगळेजण नक्कीच या संकटातून बाहेर पडू असा मला विश्वास आहे की आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू, संकटावर मात करू आणि नक्कीच आपण यात विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपले महापौर माननीय दयाशंकर तिवारी हे देखील आपल्याला आवाहन करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पण आपल्याला आवाहन करावं. नमस्कार आदरणीय नितिन जी, सभी भाइयों और बहनों, कोरोना के इस संकट के काल में
नागपुर शहर के समस्त नगरवासियों के साथ की महानगर पालिका को नितांत आवश्यकता है। महानगर पालिका के माध्यम से इस विपरीत वातावरण में भी अपने सीमित संसाधनों के बावजूद महानगर पालिका नागरिकों के स्वास्थ्य के दृष्टि से संपूर्ण व्यवस्था का संचालन अपनी पूरी ताकत से कर रही है। माननीय नितिन जी के विशेष प्रयासों से इसमें पिछले 3-4 दिनों में अत्यधिक गतिशीलता आई है। वेंटिलेटर की कमी को देखते हुए माननीय नितिन जी ने वेंटिलेटर देने का निर्णय लिया है और स्वयं महानगर पालिका में बैठक करके नागपुर शहर में ऑक्सीजन की जो कमी हो रही थी उसकी पूर्ति किस प्रकार से की जाए, इस प्रकार से सभी तांत्रिक बातों का अध्ययन करते हुए उसका व्यवस्थापन भी नितिन जी के नेतृत्व में शुरू है। मैं आपको विश्वास दिलाता हूं कि किसी भी प्रकार की झूठी खबरों में या भ्रम में ना जाए। इस शहर में ऑक्सीजन की कमी नहीं होगी, ऐसा विश्वास इस नगरी के महापौर की हैसियत से मैं नितिन जी के समक्ष, नितिन जी के प्रयासों से हम जो प्रयास कर रहे हैं उसमें परिपूर्ण हो गया, ऐसा विश्वास दिलाता हूं। रेमडेसिविर नाम के इंजेक्शन की जो कमी थी उस विषय को लेकर आदरणीय नितिन जी ने नागपुर के पास वर्धा में ही प्रोडक्शन करने की बात शुरू कर दी और उससे सफलता भी मिल गई। आने वाले 8 दिनों के अंदर वह इंजेक्शन जब नागपुर में पहुंचेगा तो यह कृत्रिम त्रुटि जो उत्पन्न हुई है इससे भी निजात मिल जाएगा। महानगर पालिका का व्यवस्थापन जितनी बेड की व्यवस्था कर रहा है, संयोगवश कोरोना की गति हमसे ज्यादा तीव्र होने के कारण कोरोना हमसे ज्यादा तेजी से आगे बढ़ रहा है। आने वाले इस सप्ताह में 1 या 2 दिन में ही हम नागपुर महानगर पालिका के माध्यम से केटी नगर का हमारा 110 बेड का एक हॉस्पिटल शुरू कर रहे हैं। पांचपौली मैटरनिटी होम में 110 बेड का हॉस्पिटल शुरू कर रहे हैं और गिट्टी खदान में एक 88 बेड का हॉस्पिटल शुरू कर रहे हैं। साथ ही साथ में आने वाले सप्ताह में पकवासा का जो रुग्णालय है श्री आयुर्वेद कॉलेज, उन दोनों के संयुक्त विद्यमान से महानगर पालिका का एक 136 बेड का हॉस्पिटल भी हम लोग वहां शुरू कर रहे हैं। महानगर पालिका धीरे धीरे कदम ताल करते हुए इस बेड को 500-550 की संख्या में एडिशनल लेकर के जा रही है। यहां आने के बाद केवल नागपुर महानगर पालिका के माध्यम से नागपुर शहर में 700 से ज्यादा बेड उपलब्ध हो जाएंगे। इस प्रकार का व्यवस्थापन महानगर पालिका के माध्यम से किया जा रहा है। आपसे निवेदन है कि व्यवस्था हम उपलब्ध कराएंगे, संसाधन हम उपलब्ध कराएंगे, व्यवस्थापन उपलब्ध कराएंगे, लेकिन कोरोना को हराने के लिए अनुशासन की नितांत आवश्यकता है, जिसकी अपेक्षा आम नागरिकों के तरफ से अपेक्षित है। माननीय नितिन जी संसाधन दे रहे हैं, महानगर पालिका का उसका व्यवस्थापन ठीक से करके लोगों के इलाज के लिए गतिशीलता लाएगी, लेकिन अनुशासन की नितांत आवश्यकता आपको है। लेबोरेटरी में जाकर के चेक कराना यह आपकी नैतिक जवाबदारी है, महानगर पालिका व्यवस्था उपलब्ध करके दे रही है। वैक्सीनेशन कराना आपकी जिम्मेदारी है, महानगर पालिका व्यवस्था उपलब्ध करा करके दे रही है। महानगर पालिका के माध्यम से नितिन जी के प्रयासों से हम रेमडेसिविर इंजेक्शन आम नागरिक के पहुंच में बहुत जल्दी निर्धारित कीमतों के अंतर्गत पहुंचे, इसका व्यवस्थापन भी कर रहे हैं, लेकिन इसमें भी अनुशासन आपको बरतने की आवश्यकता है। आप अपने व्यक्तिगत अनुशासन का पालन करें। एक बात का और मैं विशेष उल्लेख करना चाहता हूं, कल माननीय आयुक्त महोदय यहां बैठक में थे। आदरणीय नितिन जी के साथ बैठ करके एक निर्णय लिया गया कि नागपुर शहर के हॉस्पिटल की बेड की संख्या नितांत बढ़ाना आवश्यक है, कारण नए हॉस्पिटल खोलने में समय लगेगा, नए संसाधन में समय लगेगा। इसलिए जो हॉस्पिटल आज वजूद में है उनकी कैपेसिटी बढ़ाने की दृष्टि से उसमें बेड की संख्या बढ़ाना आवश्यक है। एकदम स्पष्ट निर्देश दिया गया कि आपातकाल की स्थिति होने के कारण हम कानून की लकीरों पर उंगलियां रख करके न चले, जनता के प्राण बचाने को प्राथमिकता देते हुए उचित संसाधनों का निर्माण करने के लिए जिनके पास आवश्यक मैन पावर है और आवश्यक जगह उपलब्ध है उन्हें बेड बढ़ाने की तत्काल अनुमति दे। कानूनी मान्यता बाद में हम करते रहेंगे, लेकिन नागपुर शहर के नागरिकों के प्राण नहीं जाना चाहिए, इस दृष्टि से निर्णय लेने का निर्देश आदरणीय नितिन जी ने दिया। माननीय आयुक्त महोदय ने बेड की संख्या बढ़ाने के लिए सकारात्मक कदम आज से ही उठाना प्रारंभ कर दिया है। नागपुर शहर में हम बेड की संख्या बढ़ाएंगे। प्रिय भाइयों और बहनों, एक बात का ध्यान रखें, हॉस्पिटल में काम करने वाले डॉक्टर और मेडिकल कर्मचारी 24 घंटे मेहनत कर रहे हैं, उनकी भी मानसिक त्रासदी है। आप अपने परिवार के सदस्य को लेकर के जब आप वहां जाते हैं तो आपको भी मानसिक त्रासदी होती ही है। ये दोनों की मानसिक त्रासदी के बीच में वहां का वातावरण खराब ना हो, किसी प्रकार का वाद विवाद ना हो, किसी प्रकार की तोड़फोड़ ना हो। मैं सभी वैद्यकीय चिकित्सकों से भी निवेदन करना चाहता हूं कि वे भी मानवीय दृष्टि से आने वाले पेशेंट के परिजनों के साथ में व्यवहार करें
और परिजनों से भी निवेदन करना चाहता हूं कि अगर किसी प्रकार का कोई वाद या विवाद है तो उसके लिए महानगर पालिका में अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा जी के पास में किसी खाजगी डॉक्टर के हॉस्पिटल से अगर तकलीफ है तो वहां शिकायत दर्ज करने के लिए हमने व्यवस्थापन किया है। मैं आपको विश्वास दिलाता हूं कि आपके द्वारा दी गई शिकायत के ऊपर महानगर पालिका 100% कार्रवाई करेगी, लेकिन वो कार्रवाई करने का समय अभी नहीं है। अभी आवश्यकता है कि व्यवस्था का संचालन करने के लिए हम सब मिलकर के उन व्यवस्थापन को मदद करें, वहां झगड़े के विवाद से मुक्त करें, शिकायत को कागज पर लिख करके महानगर पालिका के दफ्तर तक पहुंचाए, वहां से आपकी शिकायत पर 100% कार्रवाई होगी, ये विश्वास मैं दिलाता हूं। महानगर पालिका ही ऐसी संस्था है जो शहर के हॉस्पिटल का रजिस्ट्रेशन करती है, इसलिए महानगर पालिका के पास वे सारे अधिकार मौजूद है कि अगर कोई व्यक्ति गलत कार्रवाई करता है तो उसके ऊपर क्या कार्रवाई करना चाहिए। इसलिए आप निश्चिंत रहिए, महानगर पालिका इस संकट के काल में आपके साथ खड़ी हुई है, लेकिन आप किसी भी प्रकार का असामाजिक कदम न उठाते हुए इन हॉस्पिटलों की प्रॉपर्टी को भी बर्बाद न करें और स्वास्थ्य सेवा में किसी प्रकार की बाधा उत्पन्न हो, इस प्रकार का प्रकार न करें। यह निवेदन मैं करबद्ध प्रार्थना करके आपसे करता हूं। मैं माननीय नितिन जी का विशेष रूप से धन्यवाद देना चाहता हूं कि 2 मोबाइल लैब की नियुक्ति नागपुर शहर के लिए माननीय नितिन जी ने उपलब्ध कराया, जिससे 6000 प्रतिदिन हमारी जांच बढ़ेगी और 6000 प्रतिदिन जांच बढ़ने के कारण हम लोग इस जांच को और आगे बढ़ा सकेंगे। आज भी नागपुर महानगर पालिका के माध्यम से नागपुर शहर में 11000 से 15000 प्रतिदिन जांच की जा रही है। 6000 और बढ़ने के बाद में शहर में 21000 जांच हम लोग कर सकेंगे। जितनी ज्यादा जांच होंगी उतनी ज्यादा हम लोग इस बीमारी पर अंकुश लगा सकते हैं। इसलिए ज्यादा से ज्यादा संख्या में नागरिकों ने इसमें सहयोग देना चाहिए और सामाजिक जीवन में अनुशासन बना करके रखना चाहिए, यही मैं निवेदन करना चाहता हूं। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। एक छोटीशी गोष्ट आहे, मी जरी नागपूरचा खासदार असलो तरी आमची ताकद काही देशाच्या याच्यात सगळ्यांना पुरवण्याची नाहीये। खरं म्हणजे आमच्या संवेदना त्यांच्यापर्यंत आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत, त्यातही आम्ही प्रयत्न करतोय। पण या ठिकाणी हे जे व्हेंटिलेटर आणि लिक्विड ऑक्सिजनची जी आपण इक्विपमेंट आणली आहेत आणि जे औषधं आहेत 40,000 पर डे, हे विदर्भातल्या सिरोंचा एटापल्ली अहेरीपासून तर धारणी अचलपूरपर्यंत आणि बुलढाण्यातल्या चिखलीपर्यंत संपूर्ण भागात हे औषधं प्राधान्याने पहिले आपण देऊ आणि त्यानंतर औषधाचा पुरवठा बाहेर करू आणि व्हेंटिलेटर आणि हे जे लिक्विड ऑक्सिजनचे मशीन्स आहेत हे पण विदर्भात सर्वदूर देण्याचा आपण प्रयत्न करतोय। मी आपले महाराष्ट्र शासनाचे जे उपसंचालक आहेत नागपूर विभागाचे त्यांच्याबरोबर आत्ताच मीटिंग केली आणि त्यांना या संदर्भातून जे प्रायव्हेट असो हॉस्पिटल असो खेड्यापाड्यात जे ऑपरेट करू शकतात त्यांची लिस्ट तयार करायला सांगितलेली आहे आणि अमरावती विभागाची याच्यात त्यांना चर्चा करायला सांगितली आहे सगळ्या गावांची आणि त्या सगळ्यांपर्यंत ही मदत आपण पोहोचवू, त्यांच्याशी संपर्क करू आणि आपण सगळेजण मिळून लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करू। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।